सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसनं अवैध उत्खनन आणि गांजा प्रकरणावरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तिलारी धरण परिसरात अवैधरित्या सुरू असलेली चरस गांजाची शेती आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या माती उत्खननावर स्थानिक आमदारांचं नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असल्याचं सांगत या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याबद्दल काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. तसेच पालकमंत्री आणि राज्य सरकार दीपक केसरकर यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप करण्यात आला. दरम्यान प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांमुळे महिला आणि सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला घरखर्च चालवणं कठीण होत असल्यानं गॅस सिलेंडर योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यानं जिल्ह्याची प्रतिमा जपण्यासाठी बेकायदेशीर मायनिंग आणि गांजा प्रकरण तातडीनं बंद करण्याची मागणीही काँग्रेसनं केली आहे. पोलीस आणि प्रशासनानं पाहणी करूनही कोणतीही प्रभावी कारवाई केली नसल्यानं सामान्य नागरिकांमधूनही राजीनाम्याची मागणी होत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. दीपक केसरकरांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी एवढ्यासाठीच करतोय कारण या मतदारसंघामध्ये अवैधरित्या तिलारी धरण परिसरामध्ये चरस गांजा हा मोठ्या प्रमाणात निर्मिती तिथे शेती केली जाते. त्यावर या आमदारांचं कंट्रोल नाहीये. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर उपसले जातात, माती उत्खनन होते, याचा परिणाम भविष्य काळात होणारा आहे. आणि त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये भविष्य पिढी जी आहे आपल्या जिल्ह्यातली ही चरस गांजाच्या नादी लागणे यापासून आपण रोखलं पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे. मला वाटतं दीपक केसरकर यांना पालकमंत्री नितेश राणे आणि फडणवीस सरकार हे पाठीशी घालते असं वाटतंय. त्यामुळे या दीपक केसरकरांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे. ज्या मतदारसंघामध्ये ड्रग्स निर्मिती होते त्यांना दिसतंय तरी ते काही कारवाई करत नाही, प्रशासन काही कारवाई करत नाहीये. त्यामुळे दीपक केसरकरांनी राजीनामा दिला पाहिजे. या मतदारसंघात अनेक डोंगर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खोदले जात आहेत, मायनिंग मोठ्या प्रमाणात होत आहे, यावर देखील त्यांचा कंट्रोल नाहीये. आणि ह्या सगळ्या बाबी स्वतः गेल्याच काही दिवसापूर्वी सन्माननीय आमदार निलेश राणेंनी पुढाकार घेऊन बाईट दिलं, परंतु त्यांचेच बंधू जे आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत नितेश राणेजी, त्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि यावर त्यांचं कंट्रोल राहिलेलं नाही हे दिसून येत आहे. आणि प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार दरवाढ महागाई जी आहे याबाबत आम्ही या ठिकाणी आता प्रांतांना निवेदन देत आहोत. मुख्य मुद्दा तुमचा काय होता? कारण इंधन दरवाढी विरोधात तुमचा मोर्चा होता, नेमका मुद्दा काय होता? मुख्य मुद्दा इंधन दरवाढ आहे आणि स्थानिक विषय. स्थानिक विषयामध्ये चरस गांजा प्रकरण हे जे आहे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेती होते त्याबाबत देखील आहे. तरुणांना भविष्यात आपल्याला तरुणांना सांभाळायचं असेल, त्यांचं स्वास्थ्य सांभाळायचं असेल तर हे गांजा प्रकरण जे आहे हे बंद झालं पाहिजे. त्यानुसार आपला जिल्हा हा पर्यटन आहे, हा पर्यटन जिल्हा असाच आपल्याला कायम ठेवायचा तर या ठिकाणी जे मायनिंग होते ते पण काही प्रमाणात बंद झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. गॅस दरवाढ आणि इंधन पेट्रोल डिझेलचे भाव देखील प्रचंड वाढत आहेत, त्या संदर्भात तुम्ही हा मोर्चा काढला, नेमकं काय या मोर्चातून तुम्ही सांगू? आता कालच बघा 30 ते 35 रुपयांनी म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास आता वर जातोय गॅस. त्यामुळे महिलांना पण घरात जेवण करायला प्रॉब्लेम होत आहेत. इथे आपल्या जिल्ह्यामध्ये मजूरदार वर्ग आहे, इथे कोण मोठे व्यावसायिक आहेत असं काही नाहीये. त्यामुळे त्या घरगाडा जो चालवचा आहे त्या कुटुंबाला खूपच हालत होत आहे, त्यांचे गॅस मिळत नाहीयेत. त्यामुळे हा आमचा मोर्चा आहे. गॅस लोकांना योग्य वेळेत आणि कमी दरात मिळायला पाहिजे.